गुड मॉर्निंग डियर फ्रेंड्स, विद्यार्थी मित्रों, सुप्रभात. very good morning. Dear students, we are learning the prose of 17th century English literature. We are learning the prose of Francis Bacon. In earlier period, we learned the prose of Francis Bacon of studies. In this video lecture, we will learn the prose essay of Francis Bacon of unity in religion. Of युनिटी म्हणजे एकता, इन रिलिजन धर्मामधली एकता कशी असली पाहिजे याच्याविषयीही फ्रान्सिस बॅकॉनने आपली काही मतं व्यक्त केलेली आहेत आपल्या या एसेमध्ये. आता हा एसे समजून घेण्यापूर्वी लक्षात ठेवा की फ्रान्सिस बॅकॉन हे 16व्या शतकातल्या धार्मिक एकतेची गोष्ट करत आहेत. 16व्या शतकामध्ये इंग्लंडमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये चर्चचं प्रभुत्व समाजामध्ये होतं. चर्च जे सांगायचं तीच पूर्व दिशा होती आणि तिथे पण कॅथॉलिक, प्रोटेस्टंट अशा पद्धतीचे गटतट होते. मग धर्मामध्ये एकता कशी असली पाहिजे अशा पद्धतीचं विश्लेषण करताना बॅकॉन काही सल्ला, काही ॲडवाईस, काही मोलाचं मार्गदर्शन या एसेमध्ये करतात. तर ऑफ युनिटी म्हणजे एकता, रिलिजन म्हणजे धर्म, धार्मिक एकता कसली असली पाहिजे याच्याविषयीचा फ्रान्सिस बॅकॉन यांचा हा एसे आहे. आता पहा, व्हॅलिडिटी ऑफ बॅकॉन्स ॲडवाईस. बॅकॉन जे सांगतायत त्याची व्हॅलिडिटी काय? तर सगळ्यात सुरुवातीला एसेमध्ये बॅकॉन बिगिन्स धिस एसे बाय पॉइंटिंग आउट दॅट रिलिजन इज अ बाइंडिंग फोर्स इन सोसायटी. हे वाक्य लक्षात ठेवा. काय सांगतात बॅकॉन? रिलिजन इज अ बाइंडिंग फोर्स. बाइंडिंग म्हणजे बांधून ठेवणारा, फोर्स म्हणजे घटक. तर समाजामध्ये लोकांना एकमेकांशी बांधून ठेवणारा घटक जर कोणता असेल तर तो रिलिजन आहे. अँड दॅट फॉर दिस रिझन, म्हणूनच अ पर्टिक्युलर रिलिजन शुड इटसेल्फ मेंटेन इट्स युनिटी. म्हणून एखाद्या विशिष्ट धर्माने समाजामधली एकता जोपासण्याची प्रायमरी जबाबदारी त्या समाजामध्ये जो मुख्य धर्म आहे त्यांची येऊन जाते. द ख्रिश्चन चर्च, आता इंग्लंडमध्ये प्रामुख्याने ख्रिश्चन हा धर्म होता आणि सगळ्याच त्या धर्माचा कारभार कुणाच्या हाती एकवटलेला होता? चर्चच्या हाती एकवटलेला होता. द मॉन्क, फादर्स जे होते त्यांच्या हातामध्ये सगळी समाजाची सत्ता होती. द ख्रिश्चन चर्च शूड अकॉर्डिंगली प्रिझर्व इट्स युनिटी. तर बॅकॉन सांगतो की मग ही सामाजिक धार्मिक एकता जोपासण्याची जबाबदारी कुणाची? तर दॅट इज ख्रिश्चन चर्च. It is the duty and responsibility of the Christian church because Christian church has a hold on society and should not permit quarrel and division. It is the duty and moral responsibility of the Christian church, the supreme religious authority, that they should not permit quarrel and division. अत्यंत सोप्या भाषेमध्ये मी हे PDF तुमच्यासमोर ठेवलं आहे. तुम्ही नुसतं वन हँड रीडिंग केलं तरी तुमच्या लक्षात येऊन जाईल. तर ख्रिश्चन चर्च जे आहे, ज्याच्या हातामध्ये सगळी धार्मिक सत्ता आहे, त्यांनी समाजामध्ये धर्मामध्ये भांडणं होऊ देता कामा नये किंवा गटतट होऊ देता कामा नये. दिस इज सर्टनली अ कमेंडेबल पीस ऑफ ॲडवाईस. हा बॅकॉनने दिलेला अत्यंत विश्वसनीय, प्रशंसनीय कमेंडेबल पीस ऑफ ॲडवाईस विच बॅकॉन ऑफर्स टू द फॉलोअर्स ऑफ ख्रिश्चनिटी. ख्रिश्चन धर्माच्या अनुयायांना बॅकॉन हा अत्यंत महत्त्वाचा संदेश देतात. बट दिस ॲडवाईस इज इक्वली व्हॅलिड सो फॅर ॲज अदर रिलिजियस आर कन्सर्न. पण याचा अर्थ हा फक्त ख्रिश्चन धर्मालाच लागू होतो असं नाही, तर इतर धर्मांनासुद्धा तो लागू होतो. जसं ख्रिश्चन चर्चची जबाबदारी आहे धर्मामध्ये एकता ठेवणं, तसं मोठी जी हिंदू धर्मामधली श्राईन्स असतील, इस्लाम धर्मामधली जी श्राईन्स असतील, बुद्धिस्ट धर्मामधली, शीख धर्मामधली जी श्राईन्स असतील, श्राईन म्हणजे पवित्र स्थळं, त्यांचीसुद्धा ती जबाबदारी आहे की त्यांनी धर्मामध्ये, समाजामध्ये एकता ठेवली पाहिजे. ओके. त्याच्यानंतर द हार्म डन बाय सिझम्स, मतभेद. ओके. बॅकॉन डिस्कसेस द सब्जेक्ट ऑफ युनिटी इन रिलिजन अंडर 3 हेड्स. बॅकॉन साधारणतः 3 हेड्समध्ये युनिटी इन रिलिजन डिस्कस करतो. 3 हेड कोणते? द फ्रूट्स ऑफ युनिटी,
द बाउंड्स ऑर एक्सटेंट ऑफ युनिटी जर धर्मामध्ये राहिली तर त्याची चांगली फळं कोणती, त्यांच्या मर्यादा कोणत्या, अँड मीन्स ऑफ युनिटी त्याची उद्दिष्ट कोणती असली पाहिजे. सो या 3 कॅटेगरीमध्ये बॅकॉन आपली मतं सांगतो. बॅकॉन gives his advice under 3 categories. First, the fruits of unity in religion, काय फायदा होईल. द बाउंड्स ऑर एक्सटेंट ऑफ युनिटी, त्याची एक विशिष्ट मर्यादा चौकट काय असली पाहिजे. अँड थर्ड, द मीन्स ऑफ युनिटी, आणि तिसरं सगळ्यात बॅकॉन सांगतात की त्याचा तुम्हाला कुठपर्यंत तुम्ही त्याचा मीन्स म्हणजे त्याची तुमची उद्दिष्ट काय असली पाहिजे. टेकिंग अप द फ्रूट्स ऑफ युनिटी फर्स्ट. फ्रूट्स ऑफ युनिटीबद्दल बॅकॉन सगळ्यात पहिल्याने म्हणतात. बॅकॉन पॉईंट्स आउट दॅट हेरेसीज म्हणजे काय, ढोंगीपणा, पाखंडीपणा, अँड सिझम्स आर द ग्रेटेस्ट कॅन्डल्स इन द स्पेअर्स ऑफ रिलिजन. म्हणजे प्रत्येक धर्मामध्ये जो पाखंडीपणा चालतो, लुबाडणूक चालते, फसवणूक चालते, ढोंगीपणा चालतो, हा सगळ्यात महत्त्वाचं मोठं स्कॅन्डल आहे असं ते म्हणतो, षडयंत्र प्रत्येक धर्मामधलं. नथिंग कीप्स मेन आउट ऑफ द चर्च अँड नथिंग ड्राव्स मेन आउट ऑफ द चर्च. तो म्हणतो देर इज नो एनी प्रिन्सिपल ऑर रूल दॅट कीप्स द एनी कॉमन मॅन आउट ऑफ द चर्च ऑर इन ऑफ द चर्च. हा विशिष्ट कॅटेगरीचा आहे म्हणून याला मध्ये जागा, हा नाही म्हणून याला बाहेर, असं धर्माचं मीन्स नसलं पाहिजे. ॲज मच ॲज ब्रीच ऑफ युनिटी डज. जोपर्यंत युनिटीचा गप्पा करतो, इट शॅल बी ओपन फॉर ऑल. There will be complete confusion in the minds of people if one man suggests that Christ should be sought in secret chambers. जर अशा पद्धतीने सांगितलं ख्रिस्ट जे येशू ख्रिस्ट हे फक्त सिक्रेट चेंबरमध्येच भेटतात आणि ते फक्त उमराव, जानराव, सरंजामदार त्या काळात जे होते त्यांनाच भेटतील असं असेल तर इट विल क्रिएट द कन्फ्युजन अमॉंग द सोसायटी. If a heathen hears Christian talking with several tongues, he will surely think them to be mad. असं काही नाही की the Christ, the highest supremacy of God will listen all the persons with different tongues. No, it will make him mad. If there are different sects in a religion, जर सेक्ट म्हणजे काय पंथ, जर धर्मामध्ये वेगळे वेगळे पंथ असतील, दे ऑल ॲडॉप्ट डिफरंट पोस्चर्स अँड ॲटिट्यूड्स. दे विल बी एनॅक्टिंग अ काइंड ऑफ मॉरिस डान्स मेन्शन बाय द फ्रेंच रायटर. एका फ्रेंच रायटरने एक मॉरिस डान्स सांगितला होता, धर्मातला एक वेगळ्या पद्धतीचं अप हेवल असं फोर्स. जर वेगळे वेगळे सेक्ट एखाद्या धर्मामध्ये असतात, प्रत्येक धर्मामध्ये वेगळे वेगळे सेक्ट आहेत आणि सेक्ट म्हणजे पंथ आहेत, ते अशा पद्धतीचं इट इज अ मॉरिस डान्स. द डिफरंट सेक्ट्स इन अ रिलिजन इज कम्पेअर्ड बाय द फ्रेंच रायटर ॲज अ मॉरिस डान्स. Rebels, the fruits of unity for those who believe in their church are the blessing of peace leading to far charity and pity. तर बॅकॉन म्हणतो the fruits of unity in the religion shall be maintained by the blessing of the church. नेक्स्ट बॅकॉन काय म्हणतो. बॅकॉन्स होलसम प्ली म्हणजे याचिका, याचना, फॉर द अवॉइडन्स ऑफ डिसेन्शन म्हणजे मतभेद, अवॉइडन्स म्हणजे टाळणे. समाजामधले, धर्मामधले मतभेद टाळण्यासाठी काय चांगलं करता येऊ शकतं, काय काय त्याला वाटतं, काय याचिका करतो, बॅकॉन याच्यात सांगितलेलं आहे, पहा लक्षात ठेवा. देर इज नथिंग इन ऑल दिस विथ विच वन कॅन क्वारल. युनिटी इन रिलिजन सर्टनली हॅज एनॉर्मस ॲडव्हान्टेज. एनॉर्मस म्हणजे प्रचंड मोठे. जर धर्मामध्ये एकता असेल, इफ देर इज अ युनिटी इन रिलिजन, तर इट हॅज अ व्हास्ट, एनॉर्मस मोठा शब्द आहे, सोपा शब्द, सिनॉनिम व्हास्ट, बिग ॲडव्हान्टेजेस. डिसेन्शन्स म्हणजे मतभेद, डिफरन्सेस इन रिलिजन्स आर कॉज ओनली बाय सेल्फिश पर्सन्स. फक्त जे सेल्फिश पर्सन असतात, स्वार्थी लोक असतात, त्यांच्याकडनं फक्त धर्मामध्ये मतभेद निर्माण केले जातात. अँड विश टू कम इन टू प्रॉमिनन्स अँड हू विश टू ग्राइंड देअर ओन ॲक्सेस. त्यांना स्वतःची तलवार चालवायची असते, कुऱ्हाड चालवायची असते, स्वतःचा स्वार्थ साधायचा असतो, म्हणून ते अशा पद्धतीचे समाजामध्ये, धर्मामध्ये मतभेद निर्माण करत असतात. देर इज नो रिलिजन इन द वर्ल्ड विदाउट इट्स सेक्ट्स. जगामध्ये एक असा धर्म नाही की त्याच्यामध्ये असे पंथ आणि डिफरन्सेस नाहीत. नॉट ओन्ली ख्रिश्चॅनिटी. इथे पहा बॅकॉन 16व्या शतकामध्ये फक्त ख्रिश्चॅनिटीविषयी बोलत नाही, तर तो म्हणतो बट हिंदुइझम, इस्लाम अँड इवन सिखिझम सफर फ्रॉम अ मल्टिप्लिसिटी ऑफ सेक्ट्स.
या तिघं धर्मामध्ये हिंदुइझम, इस्लाम, सीख यांमध्ये वेगळ्या वेगळ्या प्रकारचे पंथ आहेत आणि या पंथांमुळे धार्मिक एकतेला हानी निर्माण होते, अडथळा निर्माण होते. द रिझल्ट इज दॅट, त्याचा परिणाम असा आहे, रिलिजन इन्स्टेड ऑफ अ बाइंडिंग पीपल, आणि त्याचा परिणाम असा होतो की धर्म हा माणसाला एकत्रित आणण्याऐवजी इट हॅज इटसेल्फ बिकम अ डिव्हिजिव्ह फोर्स. डिव्हिजिव्ह म्हणजे वेगळा वेगळा करणे, ताटातूट करणे. तर त्याच्याऐवजी एकत्र येण्याऐवजी ताटातूट करणारा फोर्स हा रिलिजन ठरत असतो, इफ देर आर डिफरंट टाईप ऑफ सेक्स. नेक्स्ट, फंडामेंटल पॉईंट्स अँड पॉईंट्स मेरेली ऑफ फॉर्म अँड प्रॅक्टिस. आता धर्मामधली एकता, युनिटी इन रिलिजन मेंटेन करण्यासाठी काय प्रॅक्टिस? देर आर सम फॅनेटिक्स. फॅनेटिक्स म्हणजे काय? अत्यंत धर्मवेडे लोक, मॅड आफ्टर जहाल म्हणतो आपण त्याला तसे. सेथ बॅकॉन म्हणतो, हू आर नॉट ॲट ऑल इंटरेस्टेड इन पीस. या लोकांना शांतीमध्ये, समाजामधल्या सुख समाधान चैनमध्ये कधीच इंटरेस्ट नसतो. बट हू बिलीव्ह, पण त्यांचं इन पार्टियनशिप अँड कॉन्फ्लिक्ट, त्यांना नेहमी तफावत आणि भांडणं जावं असतं. देन देर इज आर सम ल्युकवॉर्म पर्सन्स विथ नो ट्रू रिलिजियस मिल. आणि काही असे असतात त्यांना काही धर्म म्हणजे काही घेणं देणं नसतं, त्यांना फक्त who believe in accommodating all points of view in religion and steering the middle course. त्याच्यातले काही असे मधले लोक असतात, अजून दुसरे लोक असतात, त्यांना एका विशिष्ट जहाल धर्म पण नको असतो, मवाळ पण असतो, एक मधला मार्ग हवा असतो. अकॉर्डिंग टू बॅकॉन, बॅकॉनच्या मतानुसार बोथ दीज एक्स्ट्रीम्स आर टू बी अवॉइडेड. हे दोघं अवॉइड केले पाहिजेत. म्हणजे याच्यासाठी धर्माचं पालन करणारे आणि अत्यंत हायस्ट जहाल गोष्टीसाठी धर्मवेडे, हे दोघं अवॉइड करून मधला एक चांगला मार्ग काढला पाहिजे. इट इज नेसेसरी दॅट फंडामेंटल पॉईंट्स ऑफ रिलिजन शुड बी डिस्टिंग्विश फ्रॉम पॉईंट्स मेरेली ऑफ फॉर्म अँड प्रॅक्टिस. फंडामेंटल पॉईंट्स आहे रिलिजनचे, आपण तो रिलिजन कसा फॉर्म अँड प्रॅक्टिस अंमलात आणतो आहे त्याच्यापेक्षा तो वेगळा असला पाहिजे. In matters of fundamental importance in religion, there should be no divergence of opinion, but differences of opinion in matters of detail or in matters which are trivial do not cause much harm to the causes of religion. धर्म म्हटल्यानंतर त्याच्यामध्ये मतांतराला जागा असली पाहिजे. मतांतर वेगळा आहे म्हणून हा द्रोही आहे, विद्रोही आहे असं नसलं पाहिजे. पुढे बॅकॉन सोल्युशन टू रिलिजियस स्ट्राईप. स्ट्राईप म्हणजे संघर्ष. तर मग ह्या धार्मिक संघर्षाला बॅकॉन काय सोल्युशन सांगतो पहा. अकॉर्डिंग टू बॅकॉन, देर इज नो रूम फॉर कॉन्ट्रोवर्सी ॲट द फर्स्ट प्रिन्सिपल ऑफ थिओलॉजी. थिओलॉजी म्हणजे धर्मशास्त्र. धर्मशास्त्रामध्ये कॉन्ट्रोवर्सीला जागा नसते. द बेसिक डॉक्ट्रिन्स ऑफ द चर्च शुड नॉट बी क्वेश्चन बाय ह्युमन रिझन्स. साधारणतः जे बेसिक फंडामेंटल मूलभूत डॉक्ट्रिन म्हणजे तत्त्व आहेत चर्चची, त्याला काही हे असं का बरं, देव कुठे असतो, देव खातो का, देव उठतो का, हे असे काही फालतू प्रश्न विचारणं म्हणजे स्वतःचं हीन बुद्धीचं प्रदर्शन करण्यासाठी आहे. ह्युमन रिझन माणसाचं जे तार्किक आहे, मे बी एम्प्लॉईड इन डिडसिंग व्हॉट इज इन्व्हॉल्व इन द टेक्स्ट ऑफ स्क्रिप्चर. स्क्रिप्चर म्हणजे काय? एखाद्या धर्माचं पुस्तक असेल, धर्मशास्त्राचं बुक असेल, त्याला स्क्रिप्चर म्हणतात. तर त्याच्यामध्ये जे म्हटलेलं आहे त्याच्यातल्या काही गोष्टी पटत नसेल तर त्याला तुम्ही रिझनिंग करा, पण फंडामेंटल बेसिक जे आहेत त्याला रिझनिंग करू नका. बट ह्युमन रिझनिंग इन नॉट बी गिवन द सेम ऑथॉरिटी अँड इम्पॉर्टन्स ॲज द पॉझिटिव्ह डिक्लेरेशन ऑफ द स्क्रिप्चर. त्या धर्मबुकमध्ये, त्या धर्मग्रंथामध्ये, स्क्रिप्चर म्हणजे धर्मग्रंथ, त्याच्यामध्ये काही चांगल्या गोष्टी सांगितलेल्या आहेत, त्याला काय तुम्ही ह्युमन रिझनिंग करतात. काही वाईट गोष्टी असेल त्याला ह्युमन रिझनिंग करा, त्याला तार्किक प्रश्न विचारा, पण चांगल्या गोष्टीला करणं योग्य नाही. बॅकॉन म्हणतो, इन अदर वर्ड्स, दुसऱ्या शब्दामध्ये बॅकॉन अलॉज टू द इंडिव्हिज्युअल्स अ सर्टन फ्रीडम ऑफ जजमेंट. म्हणजे बॅकॉन म्हणतो धर्मशास्त्रामध्ये जरी काही म्हटलेलं असलं तरी बेसिक गोष्टीला, बेसिक स्क्रिप्चरला, बेसिक प्रिन्सिपलला धक्का न लागता एखादा माणूस आपले मतांतरे, मतभेद हे मांडू शकतो. अ मॅन कॅन पुट his reasons without questioning the basic principles of harmony in society, harmony in religion. म्हणजे पॉझिटिव्ह जे आहे त्याला धक्का न लावता तो करू शकतो. But this freedom must remain subservient to the express words of Bible. But it does not mean that one shall question his own reason as above the Bible, असं पण तो म्हणतो आहे. It is to be kept in mind that Bacon wrote this at a time when Europe was torn by religious division.
one thing you must keep in your mind that Bacon has written this essay in 1670 when there was a big strife in religion in Europe, especially in England. First between Catholic and Protestant, मी सुरुवातीला सांगितलं, there was a big division between two sects in Christian religion, Catholic and Protestant. These are the two type of sects in Christian religion. And then between various sects of Protestantism, आणि त्याच्यात पण अजून प्रोटेस्टंट्समध्ये सुद्धा वेगळे वेगळे पंथ होते. Bacon's solution to religious strife within the same religion is that a distinction should be made between basic issues and subsidiary issues. मग याच्यामध्ये मधला मार्ग बॅकॉन असं सांगतो की धर्माची व्हॉट आर द बेसिक इश्यूज अँड व्हॉट आर दी मायनर इश्यूज, सबसिडरी इश्यूज, याच्यामध्ये डिफरन्स केला गेला पाहिजे. देर शुड बी युनिटी इन द बेसिक टेनेट्स ऑफ रिलिजन while differences may be permitted and tolerated in matters of ritual and church organization. Rituals म्हणजे काय, आपले धार्मिक विधी. धार्मिक विधीमध्ये मला कसं करायचं माझं एखादा धार्मिक विधी, याच्यासाठी थोडंसं टॉलरन्स असलं पाहिजे, सहिष्णुता असली पाहिजे. हा आपल्या धर्माप्रमाणे करत नाही का, वेगळं वागतो का, फेका याला धर्माच्या बाहेर. इट शुड नॉट बी देअर. while differences may be Christian says Bacon must agree upon essential points. Lukewarmness, थोडंसं मधला मार्ग, with regard to essential points is pardonable. छोट्या मोठ्या गोष्टी जर असतील ना, वेगळ्या पद्धतीने तो जात असेल ना, तर ते पार्डनेबल, त्याला माफ करण्याजोगं असतं पाहिजे. Unpardonable, not pardonable, unpardonable. But a variety of opinion upon inessential points is permissible. पण जर एखाद्या गोष्टीमध्ये व्हरायटी ऑफ ओपिनियन्स असेल, इट शुड बी परमिसेबल फॉर द वेल मेंटेनन्स ऑफ द रिलिजन. Thus, different forms of church government and different forms of worship are tolerable if one believes to worship a God in a different way. Suppose that if one wants, if it is written in a scripture that you should worship the God by standing, but suppose one is doing by sitting, what wrong is there? His faith is most important. His style, his form is not important, because no definite rule with regard to these have been laid down in the Bible. Bacon says that how to worship, there is no certain and definite rule has been laid in Bible. The solution offered by Bacon is not only sensible. म्हणून इथे बॅकॉन जे सोल्युशन देतो, इट इज नॉट ओनली सेन्सिबल बट प्रॅक्टिकल अँड फिजिबल. फिजिबल म्हणजे व्यवहार्य. सो द बॅकॉन गिव्ज, म्हणजे एखाद्याला धर्मशास्त्रामध्ये काही म्हटलेलं असेल, पण तो जर आपली धार्मिक श्रद्धा दाखवत असेल, तर त्याला त्याच्या मार्गाने जाऊ द्या. व्हॉट रॉंग इज देअर, अलो हिम. हे असं चालणार नाही, तसं चालणार नाही, असं नाही. फॉर एक्झाम्पल इन ख्रिश्चन रिलिजन असं जर म्हटलेलं असेल, एखादा असं करत असेल, व्हॉट रॉंग इज देअर, लेट हिम अलो. if Islam it is said you should pray like this, आणि एखादा सांगतो असं, what wrong is there? If in Hinduism it should fold hand, and if one goes and says, what wrong is there? It's one practice, let's allow him. There is nothing quixotic about it. Quixotic म्हणजे डॉन क्विक्झटचा एक तो का आहे, त्याच्यात काही असं एकदम चित्रविचित्र काही नाही. द सिमलेस कोट ऑफ ख्रिस्ट. आता पुढे बॅकॉन काय म्हणतो. बॅकॉन इलिस्ट्रेट दिस पर्टिक्युलर व्ह्यू विथ रेफरन्स टू ख्रिस्ट कोट. ख्रिस्ट कोट वॉज एंटायर, इट वॉज सिमलेस अँड देअरफॉर इनविजिबल. द सेम इज द केस विथ द डॉक्ट्रिन ऑफ स्क्रिप्चर इन इट सेल्फ. आता इथे थोडंसं धार्मिक जोड द्यायचं असताना म्हणतो, जेजस ख्राइस्ट जे आहेत, हिज ऑथॉरिटी इज द फायनल अँड सुप्रीम. त्यांची जी प्रतिमा आहे, दॅट इज द फायनल अँड सुप्रीम, इट इज अबोव दॅन अ स्क्रिप्चर. बट द गारमेंट ऑफ द क्वीन हू रिप्रेझेंट द चर्च वॉज अ व्हेरियस ऑफ कलर्स. दिस मीन दॅट डायव्हर्सिटी ॲज टू मॅटर्स ऑफ डिटेल कॅन बी टॉलरेटेड. म्हणजे सिम्पली बॅकॉन सांगतो, इफ देर इज अ डायव्हर्सिटी ऑफ ओपिनियन, इट मस्ट बी टॉलरेटेड फॉर अ वेल मेंटेनन्स ऑफ एनी रिलिजन, नॉट ख्रिश्चन रिलिजन. The multicolor garment of the church symbolizes the legitimate variety of opinion and practices in minor matters. There is a garment that has been given to the Jesus Christ. It is a multicolor. It suggests the differences of opinions are well united, well threaded into one piece.
Bacon's illustration is so vivid and convincing that no room for doubt is left in the minds of reader. इतक्या सोप्या पद्धतीने बॅकॉनने या लेसनमध्ये सांगितलं आहे की धर्मामध्ये एकता कशी मेंटेन केली पाहिजे, सो दे इट डझंट क्रिएट एनी कन्फ्युजन इन द माइंड ऑफ रीडर. आर्टिफिशियल युनिटी रिझल्टिंग फ्रॉम इग्नोरन्स, आणि तो म्हणतो कृत्रिम आर्टिफिशियल म्हणजे कृत्रिम युनिटी नको, आणि ती असेल इट इज फ्रॉम इग्नोरन्स, ती अज्ञानातून येते. Bacon also points out that the sad consequence, people may agree in religious belief simply because the inconsistency of inadequacy of it is not apparent to themselves. A uniformity of this kind of no value. फक्त एकत्र येणं, गोळा करणं आणि आपली शक्ती दाखवणं, दॅट इज नॉट अ युनिटी इन रिलिजन. तिथं फॅनेटिक लोक पण एकत्र येतात, छोट्या मोठ्या गोष्टीसाठी रस्त्यावर येतात, तोडफोड करतात. दिस इज नॉट एक्सप्रेस फॉर this is not expected for a well maintenance of the religion or well being of the human being. अशा पद्धतीने विद्यार्थी मित्र अत्यंत सोप्या पद्धतीमध्ये धर्मामध्ये एकता कशी असली पाहिजे, हे ॲक्च्युली टेक्स्ट खूप कठीण आहे 16th सेंचुरीचं, पण हे त्याचं पॅराफ्रेझिंग आहे आणि सोप्या भाषेमध्ये दिलेलं आहे. आय विल अपलोड धिस PDF फाईल ऑन अवर व्हॉट्सअप ग्रुप ऑल्सो. मी ही PDF फाईल आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरसुद्धा अपलोड करणार आहे. तुम्ही तिथे ती डाउनलोड करून घ्या किंवा हाताने लिहून काढा. हाताने लिहून काढलं तर जास्त तुमची प्रॅक्टिस होईल. इट विल क्रिएट अ मोर प्रॅक्टिस. सो आय थिंक दॅट यू माईट हॅव अंडरस्टँड द एसे इन डिटेल. तुम्हाला चांगल्या पद्धतीने सोप्या भाषेत एसे समजलेला असेल. तुम्ही पुन्हा एकदा व्हिडिओ लेक्चर एकदा दोनदा ऐका किंवा हाताने लिहून काढा. सोबत हे सोप्या भाषेत दिलेल्या नोट्स आहेत. इट विल हेल्प यू टू अंडरस्टँड द एसे इन अ सिम्पलिस्ट वे. थँक्यू फ्रेंड्स, थँक्यू फॉर वॉचिंग दिस SM अकॅडमी यूट्यूब चॅनल. इथे आपले सगळे टेक्स्ट, सगळा सिलेबस डिटेल्समध्ये अपलोड होणार आहे. आपण आता सिस्टमॅटिक जात आहोत. नेक्स्ट पिरियडला आपण बॅकॉनचा जो तिसरा एसे आहे ऑफ अँगर हा शिकणार आहोत. सो थँक्यू फ्रेंड वॉचिंग दी SM अकॅडमी यूट्यूब चॅनल. कीप वॉचिंग माय चॅनल. बी इन टच विथ मी. सी यू सून अगेन. मी तुम्हाला लवकरच भेटूया. थँक्यू.